तुझी स्नेहात आनंदेरित्र सजल झाले श्वासांच्या धाग्यात माझ्या शिवबाबा मोती स्मृतींचे आम्ही गुंफिले स्नेह सागरा. जवळी असशी वाटेसे पाहुनी आम्हा प्रेमे हासशी बाळानो मी तर तुमचा सांगाते पुन्हा पुन्हा मधु बोल बोलशी पुन्हा पुन्हा मधु बोल बोलशी प्रेम सिंधूत तन मन रे भिजून गेले स्नेह सागरा. धरणी वरुणी जैसे धुली कण तुझ्या मस्तकी ठेवीशी ऐसे ताऱ्या समाम्हा नटविशी तुके तुझ्या गुणाने तेजोमय तैसे तुझ्या गुणाने तेजोमय तैसे बलिहार होनी तुझ्या गळ्यात हिरा समूचे हार सजले स्नेह सागरा. ओम शांती. ओम शांती. आज गोड बाबा आपल्याला सांगत आहेत, मुलांनो, तुम्हाला समजायचं आहे की मी आलेलो आहे म्हणूनसाठी. आता तुम्ही आहात काय आहात? तुम्ही आत्मा ज्या या शरीरामध्ये बसलेले आहे म्हणूनसाठी बाबा सांगतात तुम्ही रूहानी अश्व म्हणजे घोडे आहात. आणि बाबा सांगतात तुम्हाला सत्वप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आणि बाबा रोजच्याप्रमाणेच आपण भक्तीमध्ये काय काय गडबड केली आणि आत्तासुद्धा आपण बाबांना का व्यवस्थित आठवण करत नाही आणि त्याचं काय नुकसान होईल आपल्याला आणि आपल्याला फायदा होण्यासाठी आणि भगवंताच्याकडून संपूर्ण सुखशांती प्राप्त करण्यासाठी आपल्याला आता काय करायला पाहिजे हे बाबा आपल्याला संपूर्णरित्या मुरलीमध्ये रोज रोज शिकवतात, ताकी आपण त्याच्यामध्ये चांगले पारंगत होऊ म्हणूनसाठी. या आता तुमच्या भ्रुकुटी भालावरती विराजमान व्हा. मी आत्मा राजा मनबुद्धीचा आणि ह्या कर्म इंद्रियाचा आणि ह्या शरीराचा सुद्धा मालिक आहे. माझ्याच शक्तीमुळे हे शरीर चालतं आणि मी चालतो परमात्माच्या शक्तीमुळे. तर तो परमात्मा मला आता त्याच्या समानच बनवत आहे. तो महादेव आहे, तर मला देवी देव बनवत आहे. तर आज आहे बाबांची 10 डिसेंबर 2022ची मराठी मुरली. गोड मुलांनो, आजच्या मुरलीचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही रूहानी अश्व म्हणजे घोडे आहात. तुम्हाला विजयरत्न बनण्याची शर्त करायची आहे. महारथी अश्व तो आहे जो राजाई प्राप्त करण्यासाठी शर्यत करेल म्हणजे चांगला पुरुषार्थ करेल, मेहनत करेल, आपल्यावरती अटेन्शन ठेवेल. प्रश्न आहे, तुम्हा मुलांच्यामध्ये सत्वप्रधान पुरुषार्थी कोण आणि तमोप्रधान पुरुषार्थी कोण? उत्तर, सत्वप्रधान पुरुषार्थी तो आहे जो
रचयिता आणि रचनेला जाणून पुरुषार्थ करतो. ज्याच्या बुद्धीमध्ये सृष्टीच्या आदिमध्यांताचे सर्व सत्य हे ज्ञान फिरत राहते. ज्यांना बाबांच्या आठवणीचा सुद्धा अहंकार आहे आणि तमोपुरुषार्थी ते आहेत, जे म्हणतात कल्पापूर्वी तसा पुरुषार्थ केला असेल, जसा पुरुषार्थ केला असेल तसा करू, जे मिळणार असेल ते मिळेल. ओम शांती. जेव्हा इथे बसता तेव्हा जेवढे होईल तेवढे बाबांच्या आठवणीमध्ये राहायचं आहे. कालसुद्धा तुम्हाला समजविले होते, सारा कल्प तुम्ही देह अभिमानी असता आणि यावेळी आणि एकदाच वेळी फक्त तुम्हाला आत्माभिमानी म्हणजे देही अभिमानी बनावे लागते. देह अभिमान सोडून तुम्हाला परत आत्म्याच्या दुनियेमध्ये परत जायचं आहे. हे शरीराचं वस्त्र म्हणजेच हा शरीर, हे तन खूप जुने आणि जीर्ण झाले आहे. या देहाचा अशुद्ध अहंकार तुम्ही आता मनामधून सोडायचा आहे. बाबांची आठवण करायची आहे. बाबांची आठवण तर करतात, परंतु माहिती नाही की आपले कोण पिता आहेत. असे म्हणतात की पिता सर्वव्यापी आहेत, तर मग त्यांना बोलवू सुद्धा शकणार नाही. गातात सुद्धा ना की ओ गॉड फादर. जेव्हा कोणाला दुःख होते तेव्हा गॉडची आठवण करतात. बुद्धीवरती निघून जाते. तर भक्तच भगवान असेल तर मग भगवंताची आठवण करण्याची आवश्यकताच पडणार नाही. आणि असे सुद्धा बोलावे लागणार नाही की हे भगवान, आम्ही दुःखी कंगाल आहोत. मग तुम्ही ज्याच्या देवी देवतांची आरती करता ते बाबा सांगतात की तुम्हाला कोणीतरी देणारा आहे आणि ज्यांची आरती करतायत त्यांनाही तसं कोणीतरी बनवलं आहे. भक्ती मार्गामध्ये आहेत दुःख, म्हणून भगवंताची खूप आठवण करतात. मी मुलांना सुख देऊन जातो म्हणून त्या सुखाची सर्व आठवण करतात. कारण बाबा अविनाशी असल्यामुळे अविनाशी सुख देतात. आता तुम्ही मुलांच्या ह्या ज्ञानाचा तिसरा डोळा नेत्र उघडला आहे, ज्यामुळे तुम्ही रचयिता बाबा आणि त्यांच्या रचनेच्या आदिमध्यांताला चांगल्या रीतीने जाणले आहे. पूर्वी जे घरी गीता पठण करायचे, त्या गीतेमधून रचयिता आणि रचनेचे हे सत्य ज्ञान मिळत नव्हते. अजूनच रचनेला विसरून गेले. रचयितालाही तुम्ही विसरून गेले. रचयिता आहे बाबा, तर रचनेला सुद्धा विसरले. बाबा आहे सत्य ज्ञानाचा तिसरा नेत्र देऊन समजावून सांगतात. राजयोग शिकवतात, ज्यामुळे तुम्ही स्वर्गाचे मालिक बनाल. गीता वाचल्याने कधीही काही स्वर्गाची आठवण येऊ शकत नाही. किती लेक्चर देतात. आता तुम्ही बाबांच्याकडून डायरेक्ट ऐकता. सद्गतीचं सद्बुद्धीचं हे सत्य, हे ज्ञान तुम्ही स्वतः ऐकता. त्यामुळे रात्रंदिवसा इतका फरक जाणवतो. गीतेमध्ये तर रचयिता आणि रचनेलाच विसरून जातात. आता तर बाबांनी रचयिता आणि रचनेचा रहस्य सिक्रेट तुम्हाला गुप्त समजविले आहे. गीतेमध्ये तर कृष्णाला समजतात, त्याच्यामुळे प्राप्ती होत नाही. बाबा सांगतात आत्ता त्यासोबत तुम्हाला बाबांची शिक्षेबरोबर त्यांचे शिक्षा आपल्या जीवनामध्ये धारण करून बाबांना आठवण करत राहिल्याने तुम्ही वरसा घेण्याचे योग्य बनता आणि सतयुगचा सुख शांतीचा वरसा घेण्याचा तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे. मग कोणाचा पुरुषार्थ सत्वप्रधान आहे, कोणाचा रजो, कोणाचा तमो असतो.
उत्तम मध्यम कनिष्ठ पुरुषार्थी आहेत. मुले जाणतात की आपल्या पुरुषार्थानेच इतकी उच्च प्रारब्ध बनेल, मग का नाही असा पुरुषार्थ करावा. स्वतःसुद्धा समजतात की आता आम्ही चांगला पुरुषार्थ केला तर कल्पकल्प आमचा असाच पुरुषार्थ होईल. जर करत नसतील तर समजून येते की कल्पापूर्वीसुद्धा त्याने पुरुषार्थ केलेला नाही. त्यामुळे पदसुद्धा भ्रष्ट होणार. घोड्यांना पळवतात ना, शर्यतीमध्ये घोडेदौड असते म्हणतात की अमका जिंकला. इथे देखील नंबरवर आहे. काही तर असे सुद्धा आहेत जे म्हणतात आम्ही जास्ती काही समजू इच्छित नाही, ना समजू शकतो आणि ना आम्हा कोणाला समजू शकणार. त्याच्यासाठी मग सहज युक्ती आहे, ती म्हणजे फक्त बाबांची मनापासून आठवण करायची आहे. आठवण तर करायला शिकणार की ते सुद्धा नाही जमणार. बेहदचे बाबा ज्यांना तुम्ही भक्ती मार्गामध्ये आठवण करता ते बाबा आत्ता तुमच्या सम्मुख ब्रह्माच्या शरीरामध्ये बसून तुम्हाला शिकवत आहेत, सांगतात की माझी आठवण करा. बाबांच्या रचनेचे सुद्धा गुप्त रहस्यसुद्धा जाणून घ्या. बाबांनी हे सर्व समजून सांगितलं आहे. शिवबाबा तर सर्व आत्म्यांचे पिता आहेत. कुठल्याही आत्म्याला प्रजापिता म्हणता येणार नाही. आत्मे तर अनादी आहेत, म्हणजे शाश्वत आहेत. प्रजापिता ब्रह्मा मुखवंशावली रचतात. आपण आत्मे तर आहात. शिवबाबांची संतान म्हणतात की तुम्ही तर माझे आहात. जितके आता आहात तेवढेच आहात. आत्मे कधीही कमी जास्ती होऊ शकत नाहीत. त्याच बेहदच्या ड्रामामध्ये तुमचा हा रोल आहे. हा तुमचा नेहमी अनादी पूर्वनियोजित खेळ आहे. बाबा म्हणतात मी येतो जरूर एका संत धर्माची, देवी धर्माची स्थापना करण्यासाठी आणि अनेक धर्मांचा विनाश करण्यासाठी. जो सत्य धर्म प्रायलोप झाला आहे तो आता स्थापन होत आहे. सत्य धर्म अर्थात सतयुगातील आदी सनातन देवी देवता धर्म, जो सत्य परमात्म्याने येऊन स्थापन केला आहे. जसे ख्रिश्चन धर्म ख्राइस्टने स्थापन केला, तसाच आदी सनातन सत्य धर्म सत्य बाबांनी स्थापन केला आहे. सचखंड स्थापन करणारे सत्य बाबा आहेत. तुम्ही ब्राह्मण मुलेच जाणता की खरोखर बाबा आलेले आहेत. बाबा समजवत आहेत की आता ड्रामा पूर्ण होत आहे, तर आता जुने वस्त्र म्हणजे जुने शरीर सोडायचे आहे. नाटकामध्ये सुद्धा ॲक्टर्सचा पाठ ठरलेला असतो की किती वेळ स्टेजवरती राहणार. आपल्याला वेळेवर कपडे बदलून निघून आपल्या वेळेवरती ते स्टेजवरून काम करतात आणि कपडे बदलून रोल संपला की निघून जातात ना स्टेजवरती सुद्धा. बाबा म्हणतात आता तुमची आत्मा पवित्र झाली आहे. आत्मा संपूर्ण पवित्र झाली की तर मग त्याला शरीरसुद्धा पवित्र पाहिजे ना. या शरीरामध्ये राहून आत्म्याला पवित्र बनवायचे आहे. नाहीतर आपण आत्म्याला पवित्र कुठे बनवणार परत. पवित्र बनल्याशिवाय उच्च भाग्य पण नाही मिळत. आत्म्याला पवित्र इथेच करायचं आहे. आता 5 तत्त्वसुद्धा तमोप्रधान आहेत. आत्मा जेव्हा पवित्र बनून कर्मातीत अवस्थामध्ये येईल तेव्हा मग जुने हिसाब किताब चुकतू होतील. ही गोष्ट मुलांची आहे. मुलेच ऐकतात तर ब्राह्मण जरूर पाहिजेत. तुम्ही जाणता की स्वर्गाची स्थापना कशी होते, मग ब्रह्मा जरूर पाहिजेत. हे आहे ब्राह्मणाचे कुळ. म्हणजेच ब्रह्माच्या मुखवंशामधून तुम्हाला हे सत्य ज्ञान प्राप्त झालं, म्हणून ब्रह्मा मुखवंशावली आहात. शिवबाबा म्हणतात की या ब्राह्मणांना रचण्यासाठी मी ब्रह्माच्या शरीराचा आधार घेतो. ह्या गोष्टी तर तुम्ही ब्राह्मण आणि ब्राह्मणीच जाणता. ही आहे संगमयुगाची रचना. किती गुप्त आहे हे रहस्य. सुरुवातीला बाबा इतके गुप्त रहस्य
समजवत होते का? म्हटले जाते ना, सागराची शाही बनवा आणि जंगलाची लेखणी बनवा, तरी पण बाबांची महिमा आपण लिहू शकत नाही. म्हणजेच बाबांनी काय सांगितलं की मी कसा आहे? म्हटलं जाते ना की सागराची शाही बनवा, जंगलाची लेखणी बनवा, पृथ्वीचा कागद बनवा, तरी देखील हे बाबा आहे ज्ञानाचा सागर, ते पूर्ण होणार नाही. त्यांची महिमाही लिहू शकत नाही. आणि बाबांचं इतकं प्रचंड गुप्त आणि भाग्य देणारं हे ज्ञान आहे. हे तुम्ही बाबा सांगतात पृथ्वीला कागद बनवा, तरी देखील हे ज्ञान पूर्ण होणार नाही. इतकं आगाध आहे. तुम्ही मुले ऐकतच राहतात. ह्या गुप्त गोष्टीसुद्धा तुम्हाला धारण त्यांनाच होणार ज्याच्या अभ्यासावर हे पूर्ण लक्ष आहे. परमात्मा शिकवतो त्याच्यावरती ज्याचं पूर्ण लक्ष आहे त्यांनाच हे ज्ञान व्यवस्थित समजणार आणि त्यांना भाग्यसुद्धा मिळणार. बाबांच्याकडून वारसा घेण्यासाठी कंबर कसून उभे असायचे, म्हणजेच अटेन्शन म्हणजे लक्ष द्यायचं आहे. सर्व कर्तव्य कर्म करता 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 बाबांच्या ज्ञानाला, बाबांच्या आठवणीला बसायचं आहे. म्हणजेच ध्यानसुद्धा अमृतवेला दिनभरामध्ये परत अटेन्शन एक मिनटं, एक तासातून 1 मिनटं बाबांच्या आठवणीमध्ये बसायचं. आणि संध्याकाळीसुद्धा दिवा लावताना म्हणजे दीपज्योती लावताना 7 वाजता किंवा जेव्हा आपल्याला जमेल 6 वाजल्यापासून ते 8 वाजेच्यामध्ये कधी पण संध्याकाळीसुद्धा अर्धा तास 1 तास बाबांच्या आठवणीमध्ये बसायचं आहे. त्यालाच बाबा म्हणतात. बाबांच्याकडून जर सुखशांती प्राप्त करायची असेल सर्व जन्मासाठी आणि ह्याही जन्मासाठी, तर कंबर कसून उभे आहात. थोडा जरी संशय आला तरी बुद्धीतून हे ज्ञान उडून जाईल. मग अचानक कोणाला तीर लागेल तेव्हा एकदम निश्चय बुद्धी होईल. नवीन नवीन युक्त्या बाबा सांगत राहतात. कालसुद्धा बाबांनी खूप चांगल्या रीतीने तुम्हाला समजविले होते. बाबा म्हणतात की मी परमात्मा परमधाममध्ये राहणारा आहे, ज्याला सर्वजण सुप्रीम सोलसुद्धा म्हणतात. इथल्या आत्म्याला कोणी सुप्रीम म्हणू शकत नाही. परमात्म्यालाच सुप्रीम म्हटलं जातं. सुप्रीम सोल एकच आहे, त्यांचीच सर्वजण प्रार्थना करतात. परमधाममध्ये राहणारे परमात्मा सर्वव्यापी सर्वत्र नाहीत, ते परमधाममध्येच राहतात. इथे तर दुःखच दुःख आहे, जन्म मृत्यू आहे. परमात्मा तर जन्म मृत्यूमध्ये राहत नाहीत. परमात्मा तर जन्म मृत्यूच्या परे आहे, तर कसे इथं सर्वत्र असणार सांगा? तर परमधाममध्ये राहतात बाबा आणि कलियुगाच्या अंतिम क्षणी आपल्याला सुख देण्यासाठी आत्ता आलेले आहेत. परंतु बाबांचं घर कुठे आहे? परमधाम. परमात्मा तर जन्म मरण रहित आहेत. जे महारथी आहेत ज्यांचा वारसा घेण्यासाठी पूर्ण पुरुषार्थ चालू आहे, ते शर्यतीमध्ये पहा कसे धावत आहेत. काही घोडे नाउमेदसुद्धा होतात, परंतु शेवटी असे वेगाने धावतात की सर्वांच्या पुढे निघून जातात. इथे देखील असंच आहे. काही तर चालतात थकून जातात, थकून गळून खाली पडतात, म्हणजे पुरुषार्थ करायचा सोडून देतात. काहींना विकाररूपी मार बसला तर लंगडेसुद्धा होऊन जातात, म्हणजे बुद्धी चालत नाही. येथे सुद्धा खूप चांगली नवीन मुले आहेत, जी जुन्यापेक्षाही खूप चांगला पुरुषार्थ करून खूप वेगात धावत आहेत. कित्येक जणांना पुरुषार्थ करताना ग्रहचारी बसते. कोणावर कधी बृहस्पतीची दशा बसते, कधी चक्राची, कधी शनीची, राहूची दशासुद्धा बसते. त्यामुळे कधी फायदा कधी नुकसान होत राहते. बाबा स्वतः जाणतात की या मुलावर ग्रहचारी आहे, त्यामुळे ग्रहण लागले आहे. बाबा म्हणतात यामधून बाहेर पडून तीव्र वेगी बना. जेव्हा राहूचे ग्रहण लागते तेव्हा 2-3 वर्ष पवित्र राहून नंतर कर्म इंद्रियामुळे विकारामध्ये निघून जातात. बाबा म्हणतात काम महाशत्रू आहे, ज्यावर विजय मिळवायचा आहे. चांगल्या मुलांना सुद्धा ग्रहचारी लागते. लग्न करतात सुरुवातीला पण
आम्ही पवित्र राहू असं सुद्धा संकल्प करतात, परंतु नंतर खाली चढती कलाच्या बदली उतरती कला होते, कारण अटेन्शन स्वतःवरती देत नाहीत. बाबा सांगतात, पण कधीही उलट्या मतावर चालतात, कारण ते बाबांना विसरतात. बाबा सांगतात, बाबा काय म्हणतायत, तर बाबा सांगतात की सर्वजण प्रार्थना करतात, कारण ते सुप्रीम सोल आहेत. बाबा सांगतात, शेवटी वेगाने धावतात की पुढे निघून जातात. आणि कित्येक जण पुरुषार्थ करताना ग्रहचारी बसते, कोणी कोणावरती. कधी बृहस्पतीची दशा बसते, कधी चक्राची, कधी शनीची, राहूची दशा बसते. त्यामुळे कधी फायदा कधी नुकसान होत राहते. बाबा स्वतः जाणतात, बाबा जाणणारा आहे ना, की या मुलावर ग्रहचारी आहे, त्यामुळे ग्रहण लागले आहे. बाबा म्हणतात, यामधून बाहेर पडून तीव्र वेगी बना. जेव्हा राहूचे ग्रहण लागते तेव्हा 2-3 वर्ष पवित्र राहून नंतर कर्म इंद्रियामुळे विकारामध्ये निघून जातात. बाबा म्हणतात, काम महाशत्रू आहे, त्यावर विजय मिळवायचा आहे. चांगल्या चांगल्या मुलांनासुद्धा ग्रहचारी बसते आणि ते मुलंसुद्धा संसारामध्ये निघून जातात, बाबांना सोडतात. बाबा मुलांना चांगल्या प्रकारे ओळखतात. बाबा म्हणतात, आता आमची चांगली शर्यत चालू आहे. म्हणूनसाठी बाबा सांगतात, मुलांनो खबरदार राहा, कारण शर्यतीचे घोडे आहात. तुमच्या सगळ्यांचाच पुरुषार्थ चाललेला आहे. बघा मुलांनो, भविष्य 21 जन्मासाठी म्हणजे 2500 वर्षांसाठी तुम्हाला सुख मिळणार आहे. ही काही कमी गोष्ट आहे का? तर चुका करायच्या नाहीत. भविष्यातल्या सर्व जन्मावर ग्रहचारी बसते. आता जर तुम्ही चुका केल्या तर नुकसान होते. म्हणून बाबा परत परत सांगतात की मुलांनो स्वतःवरती लक्ष द्या, पूर्ण श्रीमतप्रमाणे पुरुषार्थ करा. बाबा तर आधीच तुम्हाला सांगतात की मुलांनो तुम्ही जितके ज्ञानमय बनत जाल तितके तितके तुम्हाला ज्ञान योग बळामध्ये तीव्र व्हाल. तेवढी मायेची प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकतात, पण आपण हालचालमध्ये यायचं नाही, कारण आपल्याच जन्मोजन्मीच्या कर्माचा हिसाब किताब समोर येत असतो. बाबा तुम्हाला सावधान करतात, कर्मेंद्रियाद्वारे कुठलंही विकर्म करून पापी आत्मा बनू नका. तुम्ही आम्हाला ईश्वरीय संतान, तर बाबा आहात, तुम्ही आहात आता ईश्वरीय संतान, तर खूप रॉयल बनायचं आहे. तुम्ही लक्ष्मीनारायण पहा किती रॉयल आहेत. हे संस्कार आत्ताच आत्मसात करायचे आहेत, कारण या समयी तुम्ही ईश्वरीय संतान म्हणून ओळखले जाता. तुमचा मान आत्ता आहे. बलिहार तर या एकाच जन्माची मानली पाहिजे, नाहीतर 84 जन्म घेत पतितच बनत आले आहात. जोपर्यंत बाबा येत नाहीत तोपर्यंत हे मनुष्यसृष्टीचे झाड जडजडीभूत तमोप्रधान होणारच आहे ना. या लक्ष्मीनारायणाला विश्वाचे मालिक त्या शिवबाबांनी बनविले. सोमनाथाचे मंदिर देखील खूप प्रसिद्ध आहे. शिवबाबांनी धन दिले आहे, म्हणून त्याच्या मंदिरासाठी सुद्धा पुष्कळ धन खर्च केले आहे. पुजारी बनतात तेव्हासुद्धा किती धन असते, की त्या धनानेच मग इतकं मोठे मंदिर आणि हिरेचे शिवलिंग बांधले होते. मग पूज्य असताना किती धन असेल विचार करा. आता तर आहे प्रजेवरती राज्य, काहीच नाही आहे. ब्रह्माची रात आहे ना, दुःख आहे. नंतर ब्रह्माचा दिवस म्हणजे सर्वांना सुख शांती प्राप्त होते. बाबा सांगतात, ब्रह्माचा दिवस स्वर्ग बनतो. हिरे माणिकांचे महल त्यांचे बनतील, परंतु इतके सोने येणार कुठून? जिथे सतयुगामध्ये सोने तर मातीसारखे असते. दाखवतात की डोंगरामध्ये अति उच्च उष्णता निर्माण होते, तेव्हा ते दुभंगतात. खाणीमधून सोने निघते ना, सोन्याच्या विटा बनवीत असतील. जसे माया मच्छिंद्राच्या खेळामध्ये दाखवतात की त्यांनी सूक्ष्मवतनमध्ये ते नवनाथ ग्रंथामध्ये हे सगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. ते बाबा सांगतायत, तिथं सूक्ष्मवतनमध्ये सोन्याच्या विटा पाहिल्या नवनाथ ग्रंथामध्ये मच्छिंद्राने. तर विचार केला घेऊन जाऊ
डोळेच उघडले तर काहीच नव्हते. इथे सुद्धा मुले दिव्य दृष्टीने सोन्याचे महाल पाहून येतात. मुलांनी गाणे तर ऐकले आहे ना, मुलांनी यावरती गाणं पण बनवलं आहे. बाबा सांगतात, दुखियों पर कुछ रहम करो. बाबांचे नावच आहे आनंदाचा सागर, ब्लिसफुल. असे नाही की ते सर्वच जणांमध्ये विराजमान आहेत, नाही. मायेने बुद्धीला अगदीच कुलूप लावून टाकले आहे. बाबा म्हणतात की हे कुलूप माझ्याशिवाय कोणीही उघडू शकत नाही. तुम्हाला भगवंताचा सत्य परिचय आणि सुखाचं ज्ञान कोणीच देऊ शकत नाही. परंतु तुमच्यामध्ये सुद्धा नंबरवार मुलांचे कुलूप बुद्धीचे उघडत राहते. ज्याचे कल्पापूर्वी उघडले होते त्याच प्रमाणे ते पुरुषार्थ करून आता समजू शकतात की आता आपला हा जन्म किती भाग्यशाली आणि महत्त्वपूर्ण आहे. परमपिता परमात्म्याने जरूर शरीर धारण केले असणार. त्याची पहिली रचना आहे ब्रह्मा. ब्रह्माच्या मुखाद्वारे तुम्हा ब्राह्मणांना भगवंत रचतो. ब्राह्मण आहे शिका. ब्राह्मण आहे शिका. जगतांबा ब्राह्मणी आहे. ब्रह्मा ब्राह्मण आहे. शक्ती सेना ब्राह्मणी आहेत. बाबा म्हणतात मीच तुम्हाला नॉलेज देतो, नॉलेजफुल. मीच आहे सत्य ज्ञानाचा सागर. बाबा सांगतात माझा देखील रामामध्ये योग्य पाठ आहे. जेव्हा तुम्ही सर्व अति दुःखी होता तेव्हाच मी तुम्हाला सुख देण्यासाठी, सत्य ज्ञान देण्यासाठी येतो. मीच येऊन तुम्हाला रचता आणि रचनेचे रहस्य समजवून सांगतो. इथे पिता, टीचर, सद्गुरू एकच आहेत. तिन्ही कर्म एकत्र करतो. बाबा म्हणतात मी तुमचा बाप पण आहे, गुरु पण आहे, सद्गुरू पण आहे. सद्गुरू सोबत सुद्धा घेऊन जातील ही गॅरंटी आहे. बाबा सर्वांना सुख शांती देतात. बाबांची तर सर्वच मुले आहेत. असे थोडेच आहे की कोणाला देतील सुख आणि कोणाला नाही देणार. बाबा तर सर्वांनाच मायेच्या साखळदंडातून सोडविणारे आहेत. म्हणूनच सर्वजण त्यांची आठवण करतात. सर्वांची स्वर्गाची स्थापना करतात. बाकी सर्वांना मुक्तिधाममध्ये पाठवितात. हे तर बाबांचेच काम आहे. म्हणून त्याला मुक्तिदाता, जीवन मुक्तिदाता म्हटलं जातं. अच्छा, गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रति मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक बाबांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार, कोणतेही विकारी कर्म म्हणजेच कोणतेही विकर्म या कर्म इंद्रियाद्वारे करू नका. संस्कारांना रॉयल बनवा. नंबर 2, मायेच्या वादळांना घाबरायचं नाही. हे ज्ञान योगमध्ये फास्ट बनायचं आहे. श्रीमतवर कुठल्याही ग्रहणाला पार करून तीव्र वेगी बनायचं आहे. उलट्या मतावर चालायचं नाही. खबरदार राहून आठवणीची शर्यत करायची आहे. वरदान, प्रत्येक कर्मयोग युक्तियुक्त करणारे कर्मयोगी सो निरंतर योगी भव. वरदान का विश्लेषण है. कर्मयोगी आत्म्याचे प्रत्येक कर्म युक्तियुक्त असेल तर साधारण किंवा व्यर्थ कर्म होत असेल तर निरंतर योगी म्हणता येणार नाही. निरंतर योगी अर्थात आठवणीचा आधार आहे प्रेम. जो प्रिय असतो तो स्वतः सहज आठवणीत राहतो. ज्या गोष्टीवर प्रेम असते ती आपल्याकडे आकर्षित करते. प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्प, प्रत्येक बोल सदा श्रेष्ठ असेल आणि एक बाबा प्रति हृदयातून प्रेम असेल तर म्हणणार कर्मयोगी सो निरंतर योगी. स्लोगन, मेहनतीपासून मुक्त व्हायचं असेल तर प्रेमाच्या झुल्यामध्ये, बाबांच्या सत्य प्रेमाच्या झुल्यामध्ये झुलत राहा. ओम शांती. गोड प्राणेश्वर शक्तिदाता शिवबाबा पतित पावन बाबांना आपल्या सगळ्यांचा प्रेमपूर्वक आठवण आणि अनगिनत वेळा शुक्रिया. ओम शांती.